काल आमचे नेते राहुल गांधीजींनी जी भूमिका मांडली की या देशाच्या शेतकऱ्यांचं रक्त आणि घाम आणि या देशाला विकण्याचं काम नरेंद्र मोदींनी अमेरिकेच्या करारामध्ये केलेलं आहे, अशा पद्धतीचं जे वक्तव्य केलेलं आहे तेच वक्तव्य खरं ठरणार आहे। आणि देशातला शेतकरी पहिलेच नरेंद्र मोदीच्या सरकार जेव्हा या देशामध्ये आलं तेव्हापासूनच या देशातला शेतकरी रोज मोठ्या प्रमाणात आत्महत्या करत आहे। शेतीच्या मालाला भाव न देणं, शेतीचा खर्च वाढवणं, शेतकरी विरोधी धोरण नरेंद्र मोदींनी जे स्वीकारलं होतं त्याचा आता पूर्ण अमेरिकेच्या या करारामध्ये या देशातला शेतकरीच आता उद्ध्वस्त होईल अशा पद्धतीची भीती निर्माण झालेली आहे। आणि मला त्यांच्यावर गर्व आहे। शेतकऱ्यांच्या आणि देशाच्या हितासाठी आमचा खासदार एकदा नाही अनेकदा सस्पेंड झाला तरी चालेल, त्याचा आम्ही इकडे आल्यानंतर सत्कारच करू। कारण की जे शिकवण आम्ही दिलेली होती आमच्या खासदाराला की शेतकरी विरोधी धोरण आणि देशाचा अहित करणारे जे सरकार केंद्रात बसलेलं आहे त्या सरकारच्या विरोधात तेवढ्याच ताकदीने आपली भूमिका मांडली पाहिजे। पण विरोधी पक्ष नेते राहुल गांधीजींना राष्ट्रपतीच्या अभिभाषणावर न बोलू देणं आणि ज्या ठिकाणी देशाच्या सुरक्षेच्या बद्दलचा मुद्दा उपस्थित करून सुद्धा एकतर्फी लोकसभेचे अध्यक्ष ज्या पद्धतीने भूमिका घेत होते आणि त्याचा विरोध करून आमच्या खासदारांनी त्यांच्यावर भेटवलं का, मी राहिलो तर वेगळं केलं असतं। आता त्याला आमचा खासदार नवीन आहे, नाही तर मी तर वेगळं केलं असतं, जाऊन त्यांच्या काय करू शकतो मग तो सगळ्याला माहिती आहे महाराष्ट्राच्या जनतेला। आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की आमच्या खासदाराचा मी सत्कार करेल, त्याचा सन्मान करेल आणि भंडारा गोंदिया दोन्ही जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना आणि तरुणांना, कारण की देशाचा प्रश्न हा, त्याचा आम्ही जाहीर सत्कार आमच्या लोकसभा क्षेत्रामध्ये करू।